आज 17 जून 2016. श्री नारायण लुडबे वृत्तपत्र वाचत बसले होते. वृत्तपत्रात आज खूपच विचित्र बातम्या आहेत हे नारायण लुडबे यांना जाणवलं. अगदी त्याच विचित्र बातम्यांमध्ये त्यांच्या गावाची देखील एक बातमी त्यांनी पाहिली. ती वाचल्यानंतर त्यांच्या पोटात मात्र गोळा आला. पण ते स्वतःशीच म्हणाले, हे असं काही खरं असेल का? स्वतःला प्रश्न विचारू लागले. मग म्हणाले, असो, मीही काय या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय. दुसऱ्या दिवशी त्यांचे मोठे बंधू मकरंद उर्फ अण्णा यांनी नारायणरावांना फोन केला. विशेष म्हणजे अण्णाच्या मुलाचे लग्न ठरले होते. मग पुटण्याच्या लग्नाला काका नसेल तर चालणारच नाही. नारायणरावांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना ही बातमी सांगितली. नारायणरावांच्या कुटुंबात एकूण 5 जण होते. वय 40शीत असली तरी रूपाने सुंदर, काटकी, ठेंगणी पण सुबक पत्नी चारुलता, 4 वर्षांचा मुलगा अरिहंत, शाळेत 2रीत शिकणारी मुलगी प्रिया आणि नारायणरावांची आई. वडील मात्र गावात म्हणजेच अण्णांकडे राहत होते. गावी जाण्याच्या बातमीने प्रिया आणि अरिहंतचा आनंद गगनात मावेना. तेवढ्यात चारुलता म्हणाली, आनंद होणारच ना, 7 दिवस शाळेला दांडीजी मारणार आहेत. हे ऐकून नारायणराव हसले. दुसऱ्या दिवशी सगळे सकाळी 4 वाजता उठले. प्रत्येकजण गडबडीत होता. शेवटी ट्रेनमध्ये बसल्यावर नारायणरावांनी मोठा श्वास घेतला. त्यांना बातम्या वाचायला खूप आवडायचं. आजही त्यांनी रेल्वेत वृत्तपत्र घेतलं. मात्र यावेळी चारुलताही त्या बातम्या वाचत होती. आंबेगावातून रहस्यमयीरित्या एक गावकरी गायब होत आहेत, तेही एका माडीच्या. चारुलता पुढे वाचणार इतक्यात लुबडेंनी वर्तमानपत्र बंद केलं. हे पाहून चारुलता म्हणाली, हा सगळा प्रकार तर आपल्या गावातच चालू आहे. तेवढ्यात नारायणराव म्हणाले, काही बातम्यांमध्ये किती तथ्य असतं हे कुणालाच ठाऊक नसतं. त्यांनी चारुलताला समजावलं आणि सर्व गावाकडे रवाना झाले. संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी ते सर्व गावाच्या सीमेजवळ उभे होते. अण्णांच्या घरी जाताना त्यांना एक माडी दिसली, संपूर्ण भव्य, जणू काही एखाद्या महालासारखीच. चारुलताला ती माडी खूप आवडली. तिच्या मनात कुतूहल निर्माण झालं. ते सर्व त्या माडीजवळ जाणारच. पण त्याचवेळी अण्णांनी पाठवलेल्या राम नावाच्या नोकराने त्यांना हाक मारली. त्यामुळे माडीचा विषय तिथेच थांबला. नारायणराव 10 वर्षांनी भावाला भेटत होते, त्यामुळे भावना ओसंडून वाहत होत्या. आई वडिलांना पाहूनही ती भावूक झाली. घरात गप्पा रंगल्या, मुलं खेळत होती, पाहुणेही येऊ लागले. सगळं छान चाललं होतं. आज 20 जून. त्या रात्री फेरफटका मारताना नारायणराव पुन्हा त्या माडीच्या दिशेने गेले. त्यांनी माडी पाहताच त्यांना असं वाटलं जणू काही ती त्यांना बोलावते. अचानक अण्णांनी हाक मारली तेव्हा ते भानावर आले. पण त्या रात्री नारायणरावांना झोप लागलीच नाही. माडी अण्णांच्या घरातून स्पष्ट दिसत होती. लुडबे सतत तिच्याकडे पाहत होते. एका रात्री ते माडीचं निरीक्षण करत असताना अचानक एक स्त्री त्यांच्या समोर आली. गोरा रंग, घारे डोळे, लांबसडक केस, त्यात नारंगी कचरा आणि तब्बल 6 फूट उंची. अगदी चारुलताही तिच्या सौंदर्यासमोर हारून जाईल एवढी ती सुंदर होती. ती स्त्री माडीच्या दिशेने जात होती. नारायणराव तिच्या मागोमाग गेले. कोणीतरी तिला रंबा म्हणून हाक मारली. नारायणरावांनीही ते ऐकलं. ते अजून पुढे जाऊ लागले, पण अचानक ती गायब झाली. पण त्यांचे मन मात्र रंभेच्या सौंदर्यात अडकले होते. त्या माडीचे विचारही त्यांच्या मनात फिरत होते. मग त्यांना त्या माडीबद्दल अजून माहिती मिळवायची जिज्ञासा मनात निर्माण झाली. तो विचार करता करता नारायणराव झोपी गेले. त्यानंतर 21 जून. गावात बातमी पसरली की एक गृहस्थ माडीच्या रस्त्याकडून जात असताना विचित्र अवस्थेत मृत्युमुखी सापडला. जणू कोणीतरी त्यांना मारलं होतं. गावकरी पुन्हा घाबरले. पण लुडबे मात्र अजूनही रंभेच्याच विचारात हरवले होते. ही रंभा कोण असेल? जशी दिसायला सुंदर तसंच नावही सुंदर, अगदी इंद्राची अप्सराच. चारुलताने त्यांना भानावर आणलं. लग्न सोहळा चांगला पार पडला आणि 25 जूनला मुंबईला परत जाण्याचं ठरलं. पण लुडबेंना जाण्याआधी त्या माडीचं आणि रंभेचं रहस्य शोधायचं होतं. त्यामुळे ते रात्री कोणालाही न सांगता माडीमध्ये गेलेच. माडीच्या आसपास भयान शांतता होती. जणू काही ती माडी त्यांचीच वाट पाहत होती. लुडबे आत गेले. आतमध्ये सगळीकडे काळोख.
लुडबेंनी नजर दुसरीकडे फिरवताच त्यांना तिथे रंभा दिसली. आता मात्र आतमध्ये फक्त लुडबे आणि रंभा, फक्त दोघंच होते. त्या क्षणी लुडबे तिच्या सौंदर्यात हरवून गेले. पण त्यांचं काहीतरी बोलणं झालं. शेवटी ते माडीबाहेर आले आणि म्हणाले, वृत्तपत्रात लिहिलं होतं की एक पिशाचिनी लोकांचा प्राण घेत आहे, पण इथे तसं काहीच नाही. गावकऱ्यांचा अंधविश्वास. लुडबे घरी येऊन झोपले. पण दुसऱ्या दिवशीची सकाळ, ती सकाळ वेगळीच होती. मुंबईला जाण्याची घाई करणारी चारुलता आज शांत बसली होती. आई रडत होती, बाबा गप्प होते, अण्णा कुठेतरी गेले होते, मुलंही रडत होती. नारायणरावांना काहीच समजेना. ते म्हणाले, अरे तुम्ही सगळे रडत का आहात? मला तरी सांगा काय झालं? कोणीही काहीच बोलत नव्हतं. गावकऱ्यांच्या गप्पांमधून त्यांना एकच वाक्य ऐकू आलं, त्या माडीपासून दूर राहा, नाहीतर पिशाचिनी तुम्हालाही घेऊन जाईल. नारायणराव संतापले आणि ओरडले, मी स्वतः त्या माडीमध्ये जाऊन आलो आहे. तिथे काहीही नाही. तिथे फक्त रंभा आहे. तिची काहीतरी मजबुरी असावी म्हणून ती त्या माडीमध्ये असते. पण कोणीही त्यांचं ऐकण्यास तयार नव्हतं. तेवढ्यात काही बायका चारुलताकडे गेल्या. त्यांनी तिच्या कपाळावरचं कुंकू पुसून टाकलं. नारायणरावांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मी जिवंत आहे, मग तिचं कुंकू का पुसताय? चारुलताच्या बांगड्याही फोडण्यात आल्या. गर्दी घरातून बाहेर जात असताना नारायणरावांची नजर जमिनीवर गेली. एका फोटोवर हार चढवलेला होता. त्यांनी तो फोटो उचलला. त्याच्या खाली लिहिलं होतं, कैलासवासी नारायण भिवाजी लुडबे, मृत्यू दिनांक 25 जून